पुणे येथे 4186 घरांची जी लॉटरी आलेली आहे, त्याच्यामध्ये जे प्राईम लोकेशनची घरे आहेत, पुणे महानगरपालिकेमध्ये काही घरे सांगण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची काही घरे आहेत आणि पीएमआरडीएच्या हद्दीतील जी घरे आहेत त्यांची माहिती याच्यामध्ये जी 4186 घरांच्या लॉटरीमध्ये देण्यात आलेली आहे. खूप सारे जे ॲप्लिकेशन करणारे आहेत, त्यांच्यामध्ये खूप साऱ्या लोकांच्या अशा कमेंट आलेल्या आहे, की सर आम्हाला बँकेची डिटेल्स कोणती द्यायची? म्हणजे बँकेची डिटेल देताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची? जे ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही फॉर्म भरता त्यांचं कोणतं खातं द्यायचं? म्हणजे येणाऱ्या खातं द्यायचं, जॉइंट खात्याची तपशील द्यायचा किंवा जे सेव्हिंग अकाउंटची माहिती द्यायची किंवा करंट जे चालू खाते असते त्याची माहिती द्यायची. ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्यात आलेली आहे. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा म्हणजे असे सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातात. तर चला आपण त्या व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम या म्हाडा लॉटरीमध्ये जे तुम्हाला फॉर्म भरतात, फॉर्म कसा भरतात त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे ते लिंकला क्लिक करून फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरलेला आहे ते बघू शकता. जेव्हा तुम्ही फॉर्म भरतात, फर्स्ट स्टेपमध्ये जेव्हा तुमचं जे डोमेसाईल सर्टिफिकेट, इन्कम टॅक्स रिटर्न सर्टिफिकेट असते, ते व्हेरिफाय होत असते. त्याच्यानंतर तुम्ही स्टेप 2 ला तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला लोकेशन सिलेक्ट करावं लागतात आणि जे त्याचं ई-एम-डी अमाउंट तुम्हाला पेमेंट करावं लागतं. जेव्हा तुम्ही ई-एम-डी अमाउंट पेमेंट करता, जेव्हा फॉर्म भरताना त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा तुम्ही त्या स्टेपला जातात, तेव्हा तुम्हाला तिथे रिफंड डिटेल्सचं ऑप्शन आलेलं आहे. रिफंड डिटेल्सचं ऑप्शन आलेलं आहे, तर त्याच्यामध्ये कोणती माहिती टाकायची, कोणत्या बँकेचं अकाउंट द्यायचं, ज्या व्यक्तीच्या नावाने फॉर्म भरला त्यांचंच माहिती द्यायची की अदर व्यक्तीची माहिती द्यायची, ती आपण जे यांच्या पी-डी-एफमध्ये जी माहिती देण्यात आलेली आहे, पेज नंबर 27ला त्यांनी पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. ते आता स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत. चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. त्यांनी त्यांच्या पी-डी-एफमध्ये असं सांगितलेलं आहे, की अर्जदाराच्या बँकेचा खात्याचा तपशील, बँकेचं नाव, बँकेची शाखा, खाते क्रमांक, आय-एफ-एस-सी कोड, एम-आय-सी-आर कोड योग्य असल्याचे सदर बँक खाते बंद नसल्याची खात्री करणे आवश्यक आहे. फॉर्म भरताना तुम्ही ज्याच्या नावाने फॉर्म भरणार आहेत, त्याच्याच बँकेची डिटेल्स तुम्हाला शो करायची आहे. ज्या बँकेची डिटेल देणार आहेत, त्या बँकेचं खातं चालू आहे की नाही याची सुद्धा तुम्ही पडताळणी करून घ्या. जेणेकरून अनामत रक्कम भरणा व परतावा करणे सोयीचे होईल. म्हणजे जर तुम्हाला बाय चान्स घर लागलं नाही, ई-एम-डी अमाउंट तुम्ही जी भरलेली आहे, तर ती ई-एम-डी अमाउंट भरलेली ते तुम्ही जी डिटेल्स देणार त्याच बँकेच्या अकाउंटवरती हे रिफंड येत असते. चुकीचे बँकेचे तपशील दिल्यावर अनामत रक्कम परताव्यामध्ये अडचणी उद्भवल्यास म्हाडा जबाबदार राहणार नाही. चुकीचे बँक तपशील दिल्यावर अयशस्वी अर्जदाराचे अनामत रक्कम परताव्यामध्ये विलंब होऊ शकतो. खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आलेल्या होत्या, की "सर मी माझ्या पत्नीच्या नावाने फॉर्म भरतो आणि बँकेची डिटेल्स माझी देतो, तर चालेल का?" तर त्याचं उत्तर आहे नो, तुम्ही देऊ नका. कारण की ज्याच्या नावाने तुम्ही फॉर्म भरतात, त्याच नावाचं बँकेचं अकाउंट तिथे तुम्ही जे त्यांनी विचारलेलं आहे, तुम्हाला एक चेकबुक विचारलेलं आहे किंवा बँकेचं फ्रंट पासबुकची झेरॉक्स विचारलेली आहे. तर या 2 पैकी तुम्हाला एक डॉक्युमेंट तिथे स्कॅन करावा लागतो आणि तिथे तुम्हाला बँकेचं अकाउंट, बँकेचं ज्याच्या नावावर त्याचं नाव आणि आय-एफ-एस-सी कोड. आय-एफ-एस-सी कोड टाकता की तुम्ही ज्या ब्रँचमध्ये तुमचं अकाउंट आहे, त्या ब्रँचची डिटेल तिथं ओपन होत असते. त्यामुळे ज्याच्या नावाने तुम्ही फॉर्म भरला, तुम्ही त्याच्याच नावाची डिटेल्स तुम्ही तिथे शो करा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला ई-एम-डी अमाउंट जे रिफंडची जी प्रोसेस असते, ते तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येता तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर ते पाठवत असतात. अर्जदारास दुसऱ्या बँकेचा खात्याचा तपशील देऊन अर्ज करता येणार नाही. काहींनी काय केलेले आहेत, कमेंट आलेले आहेत, की फॉर्म भरला XYZच्या नावावरती आणि बँकेची डिटेल्स दिली दुसऱ्याच्या नावाने. तर ते त्यांना एन-ई-एफ-टी, आर-टी-जी-एस जे म्हाडाचे जे कर्मचारी आहेत, ते जेव्हा तुम्हाला बँकेचे रिफंड पाठवत असतात, तेव्हा ते जे तुम्ही त्यांना जो डेटा देता, जे डिटेल्स असते ते तिथे शो होत नाही. त्यामुळे तुम्हाला जी अनामत रक्कम आहे, ते विलंब होऊ शकतो, असं त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. चालू खाते, संयुक्त खाते, येणाऱ्या या खात्याचा तपशील चालणार नाही. बघा, मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही फॉर्म भरता, त्या व्यक्तीचं जे अकाउंट आहे, ते तुम्हाला येणार आहे. नॉन रेसिडेंटल इंडियन म्हणजे भारताच्या बाहेरचं खातं नसावं. त्यानंतर जॉइंट खाते म्हणजे पती-पत्नीच्या नावावरती जॉइंट खातं नसावं. त्यानंतर चालू खाते, करंट अकाउंट. तर हे तुम्हाला करंट अकाउंट सुद्धा इथे त्यांनी सांगितलेलं आहे, की ते सुद्धा इथे चालणार नाही.
तर तुम्हाला सेव्हिंग अकाउंट जे असते तेच तुम्हाला इथे त्या खात्याचा तपशील देणे आवश्यक आहे. म्हणजे जेणेकरून कोणत्याही प्रकारची अडचण तुमच्या अकाउंटवरती जे पैसे रिफंड येण्याची जी प्रोसेस असते, ते कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. असे केल्यास संगणकीय प्रणालीद्वारे अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही, याची अर्जदाराने विशेष दक्षता व नोंद घ्यावी. त्यामुळे हे जी यांनी यांच्या जे पी-डी-एफमध्ये सांगितलेलं आहे, की जर असं जर उद्भवलं, तर याची जबाबदारी म्हाडाचे जे कर्मचारी आहेत ते घेतील नाही. म्हणजे तुम्हाला तुमचं जे ई-एम-डी अमाउंट तुम्ही भरलेली आहे, ते तुम्हाला रिफंड मिळण्यासाठी विलंब होऊ शकतो. आणि ह्याच बँकेच्या डिटेल्सबद्दल आणखी तुम्हाला जर सांगायचं म्हटलं, तर तुम्हाला म्हाडाच्या लॉटरीमध्ये तुम्ही फॉर्म भरला आणि फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जर घर लागलं, तर घर लागल्यानंतर सुद्धा तुम्ही जी बँकेच्या अकाउंटमधून तुम्ही जे म्हाडाचे जे पैसे भरणार, तर ज्याच्या नावावरती तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याच्याच बँकेच्या डिटेल्सवरून तुम्ही सुद्धा ते बँकेच्या अकाउंटवरून तुम्ही त्यांना पैसे पाठवा. म्हणजे जेणेकरून हे सुद्धा त्यांनी त्यांच्या पी-डी-एफमध्ये त्यांचं जे आलेलं आहे 46 पेजेसची जी माहिती देण्यात आलेली आहे त्या पी-डी-एफमध्ये या म्हाडा लॉटरी पुण्याच्या बद्दल, की त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे, की जर तुम्हाला जर घर लागलं, तर तुम्हाला ज्या व्यक्तीच्या नावाने घर लागलं, त्याच व्यक्तीच्या बँकेच्या डिटेल्सने तुम्ही ते पैसे तुम्ही जे ऑनलाईन पाठवणार आहेत, एन-ई-एफ-टी करणार आहेत, आर-टी-जी-एस करणार आहेत, नेट बँकिंग करणार आहेत, म्हणजे जे काही तुम्ही पेमेंटचे जे ऑप्शन आहेत, ते तुम्ही करणार आहेत या लॉटरीच्या रिलेटेड, तर तुम्ही त्याच व्यक्तीच्या नावाने करा. म्हणजे जेणेकरून पुढे काही प्रॉब्लेम जर आला, तर त्यांच्याकडे जी डिटेल्स असणार आहेत. अशी ही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. या व्हिडिओच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल, तर निश्चित तुम्ही कमेंट करू शकता. आपण त्या कमेंटला उत्तर देऊ. असाच एक हेल्पफुल व्हिडिओ घेऊन येऊ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.